लंगर तयारी नमस्कार मित्र हो, मी बाळकृष्ण साळवे. माझा दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी पायी चालत असताना ॲक्सिडेंट झाला. त्यात माझा डावा पाय व उजव्या हाताला मेजर फ्रॅक्चर झाले. माझ्या घरच्यांनी मला नाशिक रोड येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तेथे माझ्या पायावर व हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु ती शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली नाही. तेथील डॉक्टरांनी मला तुम्ही बरे व्हाल असे आश्वासन देत 6 महिने उलटले, परंतु माझ्या हाताचे व पायाचे हाड काही जुळले नाही व पायाला इन्फेक्शन होऊन वारंवार जखमा होत गेल्या. सेकंड ओपिनियन म्हणून मी नाशिकमधील 4-5 नामांकित हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक डॉक्टर यांचा सल्ला घेतला, परंतु त्यांनी माझी निराशाच केली. इन्फेक्शन जास्त असल्यामुळे माझी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. आता मात्र माझी व कुटुंबियांची दयनीय अवस्था होऊन आमच्या पायाखालची वाळू सरकली. अशातच मला डॉक्टर कासलीवाल यांचे नाव आठवले व मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी अतिशय प्रेमळपणाने मला समजावले व माझी शस्त्रक्रिया करण्यास तयारी दर्शवली. मला खूप आधार मिळाला व त्यांनी हिंमत दिली. सदरची शस्त्रक्रिया करताना त्यांनी डॉक्टर केतनकुमार गांधी यांची मदत घेतली. डॉक्टर गांधी यांचे नाव ऐकल्यानंतर अगदी दुर्दशा योगच आला व डॉक्टर गांधी यांनी एलिझारो ही रशियन पद्धत वापरून माझ्या पायाची शस्त्रक्रिया केली. तसेच माझ्या कुटुंबाला सुद्धा धीर दिला व मला दुसऱ्या दिवसापासूनच पाय टेकवण्याचे प्रशिक्षण सुरू केले. नंतर प्रत्येक व्हिजिटला स्वतः जातीने ड्रेसिंग करणे व पुढील उपचाराचा सल्ला देणे हे कार्य केले व मला 6 महिन्यात पूर्णपणे बरे करून दिले. आज मी त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे माझ्या पायावर उभा राहिलो. तसेच मी वाहनसुद्धा चालवू लागलो. डॉक्टर गांधी यांचे उपचार मी माझ्या हयातीत कधीच विसरू शकत नाही. म्हणतात ना, डॉक्टर हे देवाचे रूप आहे. खरोखरच याचा साक्षात्कार मला डॉक्टर गांधी यांच्यामध्ये झाला. डॉक्टर गांधी यांनी दिलेल्या ट्रीटमेंटमुळे व त्यांच्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे ते माझ्या जीवनातील महत्त्वाची व्यक्ती झाले आहेत. मी देवाकडे प्रार्थना करतो की डॉक्टर गांधी यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्याकडून असेच चांगले कार्य हो ही सदिच्छा. धन्यवाद.